जर तुम्ही या देशात हा विचार करून टॅक्स देता की तुमचा पैसा चांगले रस्ते, हॉस्पिटल आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट बनवण्यात लागतोय, तर हे फिगर ऐकून तुमचं रक्त खवळेल. बघा, एका बाजूला आपला इस्रो आहे, जो संपूर्ण देशाला स्पेस टेक मध्ये प्राऊड फील करवतो. त्याचा बजेट माहिती आहे किती आहे? फक्त 13,426 कोटी रुपये. डीआरडीओ, जो देशाच्या सुरक्षेसाठी मॉडर्न वेपन्स आणि टेक बनवतो, त्याचा बजेट माहिती किती आहे? फक्त आणि फक्त 26,816 कोटी रुपये. पण तिथेच दुसऱ्या बाजूला एकट्या मध्य प्रदेशच्या लाडकी बहना योजनेचा बजेट जवळपास 24,000 कोटी रुपये आहे. आणि महाराष्ट्राच्या म्हणजेच आपल्या राज्याच्या माझी लाडकी बहीण योजनेचा बजेट तर थेट 46,000 कोटी रुपये ठेवण्यात आलाय. म्हणजे देशाला चंद्रावर पाठवणे आणि बॉर्डर सिक्युअर करण्यापेक्षा जास्त पैसा एका स्टेटच्या वोट बँकला खरेदी करण्यात लागतोय. ही गोष्ट आपल्या सगळ्यांना नीट समजून घ्यावी लागेल की आपल्या देशात वेलफेअरच्या नावावर उघडपणे वोट खरेदी करायचा हा धंदा चाललाय, ज्याला आपण रेवडी पॉलिटिक्स म्हणतो. सरकारचं काम काय आहे? टॅक्स कलेक्ट करून तो पैसा देशाची प्रगती, लॉंग टर्म इन्फ्रास्ट्रक्चर, एज्युकेशन आणि हॉस्पिटल मध्ये लावणे. पण आजकालच्या नेत्यांनी इलेक्शन जिंकायचा एक शॉर्टकट शोधून काढलाय. ते आम आदमीच्या रक्ता घामाचा टॅक्स घेतात आणि विना कोणत्याही विकास किंवा लॉंग टर्म विजन शिवाय थेट कॅश हँडआउट्स मध्ये पब्लिकला वाटून देतात. ही काही समाजसेवा किंवा मदत नाहीये, हा लिगली पब्लिक फंड्सचा मिसयूज आहे, जेणेकरून यांची खुर्ची वाचून राहावी. कधी विचार केला की देशातील हजारो सरकारी स्कूल्स मध्ये विद्यार्थी तुटलेल्या छताखाली विना टॉयलेट, पिण्याच्या पाण्याशिवाय शिकायला मजबूर आहेत. जेव्हा यांच्यासाठी मागणी होते तेव्हा उत्तर मिळतं काय? बजेट नाहीये. पण जसं इलेक्शन येतं तर ह्याच स्टेटकडे हजारो कोटी रुपये पैसे वाटून वोट्स खरेदी करायला पैसे येतात तरी कुठून? या रेवड्या म्हणजेच काही उपकार नाहीयेत, हा तुमच्याच खिशातून पैसे कापून तुमच्याच तोंडावर फेकलेली भीक आहे, ज्याला चाटून तुम्ही आनंदाने तुमचं वोट त्यांच्या पायाशी टाकून ठेवतात.